कबनूर न्यूज वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। झाडे लावा, भविष्य वाचवा, प्लास्टिक मुक्त निसर्ग बनवा असा संदेश देत झाडांचे वाटप। कबनूर येथील यशस्वी उद्योजक संजय मेहतर यांनी आपल्या श्री राधाकृष्ण सोशल फाउंडेशन कबनूर यांच्या माध्यमातून मागील 14 वर्ष प्रत्येक वर्षी फळझाडांचे वाटप करतात। वृक्षतोडीमुळे होणारी निसर्गाची हानी व झाडांचे महत्त्व लोकांना लक्षात यावे, निसर्गातील झाडांचे प्रमाण वाढावे या उद्देशाने प्रत्येक वर्षी 200 ते 250 फळझाडांचे वाटप करतात। यावर्षी कलमी केसरी आंब्याच्या झाडाचे विनामूल्य वाटप करण्यात आले। यावेळी नागरिकांना सूचना देण्यात आली की लावलेल्या झाडाचा फोटो व फळ लागल्यानंतरचा फोटो त्यांनी फाउंडेशनला पाठवावा। यातून झाडाची निगा योग्य प्रकारे राखली जाईल। प्लास्टिक वस्तू, पिशवी, कॅरी बॅग व प्लास्टिक कचऱ्यामुळे निसर्गाची हानी होत आहे। तसेच प्लास्टिकचे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। हे टाळण्यासाठी व प्लास्टिक वापर कमी होण्यासाठी संजय मेहतर गो ग्रीनच्या माध्यमातून प्रत्येक कार्यक्रमात कापडी पिशवी वाटप करतात व प्लास्टिक कॅरी बॅग न वापरता कापडी पिशव्या वापरावे असे आवाहन करतात। वृक्ष वाटप कार्यक्रमामध्ये तालुका पंचायत सदस्य प्रकाश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महावीर लिगाडे, अमोल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी आभार मानले। नमस्कार, मी संजय मेहतर। मी जवळ गेले 14-15 वर्षापासून झाडे वाटपाचं कार्य करतोय। आंब्याचं झाड पर्टिक्युलरली चूज केलं याचं कारण की फळाचं झाड आहे, माणूस दारात लावेल म्हणजे संगोपन चांगलं करेल, त्यांना चांगलं फळ आले की नंतर आणि पुन्हा त्यांच्या मनाने दुसरीकडे आणि पुढे करू शकेल, पुढे वाढेल ही आशा हे केण्यासाठी कंटिन्यूस चालू आहे। लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय, त्याप्रमाणे व्यवस्थित चालू आहे। त्यानंतर त्याबरोबर प्लास्टिक मुक्तीसाठी पण थोडंफार काम करतोय। त्यात प्लास्टिक अवॉइड करण्यासाठी ॲटलिस्ट एक कापडी पिशव्या मी मॅक्झिमम द्यायचा प्रयत्न करतोय की एक माणूस एक पिशवी वाचवला तरी पण बास आहे आपल्याला। एक माणूस एक पिशवी फक्त प्लास्टिकची वाचवला तरी बास आहे। त्या उद्देशानं कापडी पिशव्या मी देतोय। त्यानंतर आता आपण कार्यक्रमाच्या वेळी पत्रवळ्या किंवा प्लास्टिकचे ग्लास हे सगळं वापरतो, ते वापरायचं जरासं कमी करावं। यासाठी ताटं, वाट्या, नाश्त्याचे प्लेट्स, ग्लास सगळे आमच्या ग्राम वाचण्यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे। न्यायचे फक्त वापरायचे आणि साफसफाई करून परत द्यायचे, विनामूल्य आम्ही करतो। त्यामुळे काय पत्रवळे वापरला जाईल कमी, प्लास्टिक ग्लास वापरले कमी जातील आणि पर्यावरणाला आपली मदत होईल। त्या दृष्टीने थोडंफार जेवढं होईल तेवढं प्रयत्न करायला चालू आहे आपण।